नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण संक्रांतीसाठी स्पेशल तीळ मावा रोल कसे बनवायचे ते बघणार आहोत। कमी मेहनतीमध्ये स्वादिष्ट तीळ मावा रोल घरच्या घरी कमी साहित्यात बनवून तयार होतात। संक्रांतीसाठी असो वा हळदी कुंकू किंवा कधीही काहीतरी गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही एकदा हे तीळ मावा रोल नक्की ट्राय करा। बनवायला सोपे आहेत, चवीला चविष्ट, अतिशय पौष्टिक सुद्धा आहेत। ना पाक करायची मेहनत ना पदार्थ बिघडण्याची चिंता। पहिल्याच प्रयत्नात जबरदस्त चवीचे तीळ मावा रोल कसे करायचे ते बघूया। चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी पॅन मध्ये 1.5 कप तीळ घेतलेले आहेत। घरातील कुठल्याही वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करू शकता। इथे मी अनपॉलिश गावरान तीळ घेतलेले आहेत, तुम्ही पॉलिश तीळ सुद्धा घेऊ शकता। शक्य असल्यास गावरान तिळाचाच वापर करावा, त्यामुळे पदार्थ खूप चविष्ट बनतो। लो फ्लेमवर आपल्याला 5 ते 6 मिनिट तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तीळ व्यवस्थित भाजून तयार झालेले आहेत। एका प्लेटवर आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया। त्यानंतर यामधील अर्धा कप तीळ आपल्याला साईडला ठेवायचे आहेत। तीळ पूर्णपणे थंड झाल्यावर जाडसर आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे आहेत। त्यानंतर पॅन मध्ये 1 कप मी खवा घेतलेला आहे। मीडियम फ्लेमवर खवा 4 ते 5 मिनिट मस्त गोल्डन कलर येईल तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा कप चिरलेला गूळ घालायचा आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। व्यवस्थित मिक्स करत आपल्याला दोन्ही साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। जोपर्यंत गूळ पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी 6 ते 7 केशर काड्या घातलेल्या आहेत। केशर काड्या घालणं टोटली ऑप्शनल आहे। त्यानंतर वेलची पावडर घालायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मीडियम ठेवायची आहे। त्यानंतर इथं मी तीळ व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत। अर्धा कप तीळ काढलेले होते ते सुद्धा यामध्ये घालायचे आहे। सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आहे। इथे आपण कुठल्याही प्रकारचा पाक तयार केलेला नाही। तुम्ही बघू शकता किती मस्त घट्टसर असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। 5 ते 6 मिनिट व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे। इथे मी 1 टेबलस्पून तीळ साईडला ठेवलेले आहेत। त्यानंतर आपल्याला बटर पेपर घ्यायचा आहे। तीळ व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत। त्यानंतर 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। मिश्रण सुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे। हाताने आपल्याला गोलाकार द्यायचा आहे। त्यानंतर एका लाटण्याच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। या मिश्रणाचे तुम्ही लाडू सुद्धा तयार करू शकता किंवा वडी सुद्धा सेट करू शकता। त्यानंतर आपण स्पॅच्युलाच्या मदतीने चौकोनी आकार देण्याचा प्रयत्न करू। पुन्हा व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आवडीनुसार यावर आपल्याला ड्रायफ्रुट्स कट करून घालायचे आहे। तीळ सुद्धा यावर घालणार आहे। त्यानंतर एखाद्या स्पॅच्युलाच्या मदतीने ड्रायफ्रुट्स आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर हलक्या हाताने घट्ट असा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। शक्य तितका आपल्याला घट्ट रोल तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता एकदा व्यवस्थित रोल तयार झाला की त्यानंतर पुन्हा आपल्याला हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पुन्हा रोल करून घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित सेट होतो। त्यानंतर 1 तासासाठी आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया। इथं 1 तास झालेला आहे। रोल मी ओपन करते। तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आपला तीळ मावा रोल तयार झालेला आहे। नो फेल रेसिपी आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्यानंतर हव्या त्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती पटकन कट होत आहे। एकदम सुपर सॉफ्ट हा रोल बनून तयार होतो। आवडीनुसार ड्रायफ्रुट्सने डेकोरेट करून घ्यायचं आहे। बघू शकता किती सुंदर तीळ मावा रोल तयार झालेला आहे। इथे आपण खवा घातलेला आहे, त्यामुळे फ्रीजच्या बाहेर 7 ते 8 दिवस आणि फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवस आरामात टिकतो। चवीला जबरदस्त आहे। इथं तुम्ही खव्याऐवजी मिल्क पावडरचा सुद्धा वापर करू शकता। एक रोल मी तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला तीळ मावा रोल तयार झालेला आहे। या संक्रांतीला तुम्ही तीळ मावा रोल नक्की ट्राय करा। एक रोल मी तुम्हाला तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता किती सुपर सॉफ्ट आपला तीळ मावा रोल तयार झालेला आहे। चवीला सुद्धा चविष्ट आहे। नो फेल रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा। सर्वांना मकर संक्रांतीच्या योगिताज किचन स्टोरी तर्फे हार्दिक शुभेच्छा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत।